देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वैशम्पायनोवाच। वनपर्वात या अध्यायात सत्यभामा द्रौपदीचा संवाद आहे आणि काय असे या लोकांचं असं आहे, यांना वनात जरी असेल तरी तिथे काय घटना घडतात याची इत्थंभूत माहिती धृतराष्ट्राला, दुर्योधनाला, कारण राजशासनात जो आपला शत्रू आहे किंवा ज्याच्याशी तुमचं वैर असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला नितांत आवश्यक आहे. आता तुम्ही असं पहा, पांडवाजवळ सैन्य नाही आहे, कोणी मदत करणारं नाही, आणि दुर्योधन, कर्ण, शकुनी आदी ह्यांनी असं ठरवलं की आपण जर ससैन्य गेलो तर वनात एकच रथ आहे त्यांच्याजवळ, सहाय्यक नाही. कर्ण म्हणतो मी माझ्या अस्त्रशस्त्राद्वारा पांडवांचा वध करून टाकेल. ह्याला घोषयात्रा म्हणतात. काहीही झालं तरी धृतराष्ट्र राजे आहेत, त्यांच्या संमती वाचून काही करता नाही आहेत. धृतराष्ट्राला काय सांगावं म्हणून त्यांनी घोषयात्रेचं निमित्त केलं आहे. घोषयात्रा म्हणजे 10, 20, 25 मैलावर त्याचा आवाज आहे. मला आवाज ऐकू येतो डिस्टर्बन्स त्याचा. एक तर तो टेबल तरी हालत असला पाहिजे किंवा टेबलावर फॅन तरी हालत असला पाहिजे. अँगल थोडा बाजूला करत नाही तरी आवाज आहे. त्याला तुला तर कळत असेल ना रे. जे कौरव असो, विराट असो, धृतराष्ट्र असो, यांच्याजवळ लक्षावधी गायी होत्या. पूर्वीच्या काळात धन म्हणजे गोधन. ज्या राजाजवळ जास्तीत जास्त गायी असतील तो श्रीमंत. गोधन. तर जवळजवळ 1.5 लाख गायी कौरवाजवळ होत्या. पण त्या गायी आहेत कोंडून दिल्या असं नाही. गोधन दर 3 महिन्याला स्वतः जाऊन पाहून किती वाढलं, गायी किती वाढल्या, कालवडी किती झाल्या, सांड किती झाले. जंगल असल्यामुळे चारा आहे आणि
त्यांची देखरेख. म्हणून विदुरासमोर दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं, आम्ही घोष यात्रेकरता जातो, गाईची देखरेख 4-8 दिवस तिकडे राहतो, वाडगे वगैरे गायचे. विदुरांनी सांगितलं, राजा याला परवानगी नको देऊ, हे खोटं बोलून आले, यांना निमित्त पाहिजे घोष यात्रेचं, पण पांडवांचा अपराध करण्याकरता हे जात आहे, त्यांना हो म्हणू नको. तर त्याला काही इलाज नाही. कारण जी माणसं पुत्राच्या असत्य बोलण्यावरही विश्वास ठेवतात, त्यांच्यावर ही पाळी येते. धृतराष्ट्राने विचारलं, का रे ते तुम नरव्याघ्रा समीप इति मे श्रुतम, जिथे तुम्ही जाणार आहात तुमचे वाडगे आहेत, त्याच्या जवळपासच पांडवांचा वास आहे त्या वनात, तेव्हा मी तुम्हाला जाण्याची आज्ञा नाही देऊ शकत. धर्मरारोन संकृद्धेन भीमसेनार्पणम. धर्मराज युद्ध करणार नाहीत, पण भीम क्रोध केल्या वाचून राहणार नाही. आणि दुहिता तेजम केवलम याज्ञसेनस्य. द्रौपदी साक्षात अग्नी आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही अहंकारी आहात आणि मोहानं भरलेले आहात. अहंकार आणि मोह एका केंद्रात असल्यावर चूक होणेच आहे. छाप अपराध, अपराध नक्की कराल तुम्ही. आणि शेवटी तुम्हाला पश्चाताप होईल. उषितो ही महाबाहूर इंद्रलोके धनंजय. 5 वर्ष इंद्राजवळ राहून आलेले अर्जुन आहेत, याचं भान ठेवा. दिव्यास्त्राची शिक्षा दीक्षा देऊन आलेले आहेत, ते तुम्हाला क्षमा नाहीत करणार. शकुनीनं सांगितलं, आमची पांडवांना भेटण्याची इच्छाच नाही, आम्हाला काय घेण्यात येणार त्यांचं. आम्ही फक्त 4-8 दिवस गाईची गणना वगैरे काय, थोडा हवापालट म्हणा वाटल्यास. ठीक आहे, जा. गाईची गणना करण्याकरता जाणारा जो सैन्य किती होतं माहीत आहे? म्हणजे पटकन उद्देश लक्षात येतो. 8 रथसहस्राणि 3 नागायुतानि च पत्तयो बहुसहस्रा हयाश्च 90 60,000 रथ, 30,000 हत्ती, पायदळ सैन्य आणि 9,000 अश्व म्हणजे घोडे. विदुरांनी सांगितलं, का रे एवढं कशाला पाहिजे? बरोबर, 60,000 रथ, पण ते वर्षा काळात जसं प्रचंड वायूचा वेग असतो ना, गतिमान अवस्था. 2 कोस गेल्यावर दुर्योधनाने पडाव टाकला. उद्या आपल्याला मुक्काम कुठे आहे? त्यांनी सांगितलं की आपल्या गाई जिथे आहेत तिथे एक मोठं सरोवर आहे आणि 4-8 दिवस आपण आरामानं राहू शकू. हे सगळं सैन्य एवढा पसारा, याच्याकरता मोठे मोठे शामियाने, राहुट्या, स्वयंपाकाची व्यवस्था, या अश्वहत्या आदी यांचा चारा, याच्याकरता जागा कॅप्चर करून ठेवा तुम्ही जास्तीत जास्त. आणि निशाणी टाकून ठेवा त्याच्यावर. दुर्योधनाची राहुटी कोणती आहे, कोणता छबिना कोणाचा आहे, हे सगळं नावं टाका त्याच्यावर. पहिल्यांदा ते त्यांचं जे गोरक्षण होतं, गोदान, तिथे गेल्यावर वृत्तो गोपाल काही प्रियतो व्यवहरत
3 वर्षाच्या आतल्या आणि 3 वर्षाचे वरचे वासरं आहेत याची गणना करायला लावली. तर तो गोपा प्रगातारा कुशलांतत्यवादने. आणि मग काही गाणारे, म्हणणारे, नृत्य करणारे वगैरे, मनोरंजनाची साधनं. हे थोडंसं काम. आणि त्याने सांगितलं की तुम्ही असं करा, उद्या जिथे आपला पडाव आहे त्या ठिकाणी जागा ताब्यात घ्या. सेवक गेल्यानंतर परत आले ते. चित्रसेन गंधर्व आले होते तिथे आधी, त्यांच्याबरोबर सेना होती, हजारो माणसं होती. त्यांनी ती जागा सगळी आवरून धरली. आता एकाच जागेवर 2 माणसांना थांबता येणार नाही. गंधर्वांनी सांगितलं, हे आम्ही आधी थांबलो, तुम्ही दुसरी जागा पहा. ते म्हणतात आम्ही कुबेराच्या भवनातून डायरेक्टच आलो. त्यांनी सेवकांना सांगितलं युद्ध करा, त्यांना मारून टाका नाही तर हाकलून द्या. गंधर्व हसत होते. त्यांनी सांगितलं लेखू तुम्ही आम्हाला माराल, चैत्यात्यंती राजा मंदबुद्धी सुयोधना, तुमचा राजा दुर्योधन महामूर्ख आहे. देवलोकवासी गंधर्वांना हाकलून द्या म्हणणारा माणूस किती शहाणा आहे, आणि तुमची बुद्धी मारली गेलेली आहे. एव मुक्तास्तु गंधर्वेराज्ञ सेना. सार काय त्याचं. कर्णादी दुःशासन रथावर बसूनच आले सगळे. आणि समोर जी फळी होती गंधर्वांची, त्यांच्यावर युद्ध करणं सुरू केलं त्यांनी. आधी ततो पौरवांत गंधर्वे कुरु सैनिका. शांततेनं बोलले ते पहिले, तुम्ही भांडण करू नका, युद्धाचं काम नाही. पण इलाज नाही. जेव्हा त्यांनी शस्त्राला हात घातला त्यावेळेला मग चित्रसेनाने सांगितलं, करे आता काय करता. जे धृतराष्ट्रपुत्र तिथे आहेत, शकुनी, शासन, विकर्णादी, युद्ध करावं लागेल, यांच्यावर युद्ध करा झालं. आधी कौरवांनी प्रबल युद्ध केलं, पण जेव्हा चित्रसेनाचे गंधर्व थोडे भ्यालेले असं वाटलं, त्याच्यानंतर मग चित्रसेनाने धनुष्याला प्रत्यंचा लावली. ततो मायास्त्रमाय श्रीविध चित्रमार्गवित. कारण स्वर्गस्थ गंधर्व आहेत ना, ते विचित्र पद्धतीने युद्ध जाणतात. मायेच्या अस्त्राचा प्रयोग केला त्यांनी. मोहित झालेले सगळे कौरव मूर्छित झाले. त्यांनी सांगितलं आता असं करा, ज्यांच्याबरोबर बाया आहेत का यांच्या बायका पाहून घ्या. होते, कारण आता वन भोजन सेवन सकुटुंब होते ते. कुणाचा रथ मोडला, कुणाचा हात मोडला, कुणाचं छत्र गेलं. कित्येक हजार गंधर्व होते. त्यांनी सगळ्या गंधर्वांना सगळे गंधर्व शक्ती असेल तेवढा विरोध करून पाहिला. अचिंत्य शर्यस्त गुरुवास्तिंतरथम. दुर्योधनाला मारून टाकावं का हा विचार करत होते. दुर्योधन रथही नाही, जमिनीवर पडलेला आहे. बंदी केलं त्याला. त्याला सोडवायला कर्ण दुष्य सगळ्यांना बांधून टाकलं बंदी करून. विमानात घालून आकाश मार्गाने निघून गेले. सगळ्यांना पकडलं. जी सेवक होते, शकटार वेश्यात म्हणजे जी दुकानं होती, दुकानं रसद मिळण्याची, आता एवढी मोठी यात्रा आहे, तिथे दुकानं वगैरे सगळं राहतच असते.
150 सैनिक धावत आले आणि धर्मराजाच्या पायावर पडले. हे सांगितलं, राजे, गंधर्वाबरोबर युद्ध झालं आणि चित्रसेन गंधर्वांनी तुमच्या भावांना बांधून नेलं, स्त्रियासहित नेलं. भीम हसत होते. त्याने सांगितलं, तर पाप केलं, औषधी वाचून खंडूक फुटलं, पुढची भानगड नाही. धर्मराज कुणाला म्हणतात? भीम म्हणतात, बसल्या बसल्या त्या पाप्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळत. धर्मराजाने सांगितलं, भीमा, तू विकृत शब्द काढू नको, कारण वेळ कोणती आहे. बाहेरचा शत्रू असेल तर आपण 105 आहोत, कुटुंब एक आहे ना आपलं. आपसात तुम्ही भांडता 100 आणि 5, पण तिसरा बाहेरचा शत्रू असेल तर आपण 105. त्यांच्या स्त्रिया तुमच्या कोणी नाहीत काय? असं नाही करता येणार. यदा तू कश्चित ज्ञातीं बाह्य पुता कुलम परिभवे प्राप्ते वयम 75 परक्या शत्रूबरोबर युद्ध करायला आपण 105 आहोत. हा विचार कर. दुर्योधनस्य ग्रहणात गंधर्वेण बलात प्रभो, पण स्त्रीणाम बाह्य विचार, तर ही पंचायत आहे ना, स्त्रियांचं अपहरण केलं आहे. त्यांनी कुरुकुलाच्या स्त्रिया आहेत ना त्या. मग भीमाने सांगितलं, द्रौपदी कुरुकुलातली स्त्री नव्हती काय? भीमाला विष दिलं, आपल्याला जाळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आपण कुरुकुलातले नव्हतो काय? धर्मराज म्हणतात, मूर्ख माणसानं मूर्खपणा केला तर शहाण्यानंही मूर्खपणा करावा काय? एवढी पंचायत आहे सगळी. फार स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स आहेत. सुयोधनस्य मोक्षाय पिता, त्याला तर सोडवावं लागेल. आपण 5 भाऊ आहोत. भीमा, आधीच्या वैराचं स्मरण करू नको, आत्ता काय कर्तव्य आहे याचं चिंतन कर पहिल्यांदा. भीमाने सांगितलं, दादा, मला हे पटणारं नाही, आणि विष देऊन वेलीनं बांधून मला ज्या वेळा गंगेत फेकून दिलं ते विसरता येईल काय? अरे कोणतंच तर पाप करायचं शिल्लक नाही ठेवलं त्यांनी आपल्याकरता. त्याच्या म्हणजे कुकृत्याचा पाडा वाचायचंही काम नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. वैशंपायनोवाच जन्मेजय. चित्रसेन स्वर्गाच्या वाटेवर होते. बांधून नेत असताना दुर्योधन मोठ्यानं ओरडत होता, कोय माणा सुयोधना हा दुर्योधनोवाच पांडुपुत्र महाभावो पौरवाणाम शस्करा संहिताम श्रीटकंद्रवेण होतम बलात. दुर्योधनाने सांगितलं, पुरुवंशाचं यश वाढवणारे महाबाहू पांडुपुत्र युधिष्ठिर, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल तर तुमच्या सुनांना, तुमच्या कुटुंबातल्या स्त्रियांना आणि आम्हाला कसंही करून सोडवा, आणि तुम्ही सोडू शकता. धर्मराजाच्या कानावर आवाज आला. धर्मराज म्हणतात, पहा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, शरणागत आहे असं बोलून राहिला. अर्जुना, तुला काय वाटते? द्रवित आहे, द्रवित. भीमाने सांगितलं, हे पहा, हे ओरडणं, त्यांचं धावा आम्हाला वाचवा, हे सगळं नाटक आहे. त्यांच्या पापाचं कर्म फेक. काय राज्यप्रदान, पुत्रप्राप्ती. तुम्हाला सांगू का दादा, वरदान, राज्यप्रदान, पुत्राची प्राप्ती आणि संकटातल्या शत्रूचा उद्धार, ह्या तिन्ही गोष्टी आणि चौथी गोष्टी समान आहेत. मला तो खूप आनंद झाला आहे. काय तुम्ही शांत होऊन जा. तो का म्हणे विराज जे जे होते ते पहा. काय पाहतात महाराज. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, तुझा मित्र आहे तो चित्रसेन गंधर्व, समजून सांगण्याचा प्रयत्न कर त्याला.
कोमलतापूर्ण युद्धही केलं तर चालेल, तरी जर कौरवांना सोडणार नाही तर मग थोड्याशा कडक उपायानं पण सोडून घेताना. वैशंपायन उवाच अजातशत्रुर्वचनम. अर्जुन म्हणतात, दादा खरंच लोक तुम्हाला अजातशत्रू म्हणतात ना? खरं काय? गंधर्वाजवळ तर मी जातो, मला माहीत आहे गंधर्व सामनीतीनं ऐकणारे नाहीत. नाईलाजानं मला माझ्या पद्धतीने युद्ध करावं लागेल. मोठ्याने अर्जुनाने सांगितलं, कौरवांनो घाबरू नका, मी तुम्हाला सोडवतो. युद्ध तर आहे, यांच्याजवळ तर काही सैन्य नाही आहे. आधी कोमलतापूर्वक युद्धाला आरंभ केला. अरे पराई म्हणजे ज्या तुमच्या नाहीत अशा स्त्रियांचं अपहरण पाप आहे, घृणित कर्म आहे वगैरे वगैरे, ते काही जमलं नाही. ते जेव्हा प्रखर युद्धाला आरंभ झाला, धर्मराज नव्हते, फक्त 4 भाऊ होते आणि गंधर्व हजारो होते. छिन्न विच्छिन्न करून टाकलं त्यांना. आग्नेयास्त्राचा प्रयोग केला, हे सगळंच केलं. याचं सार मला तुम्हाला सांगायचं आहे. दिव्यास्त्राच्या मारामुळे गांधर्व सगळे पळून गेलेत, काय असतील नसतील ते. आणि बलवान गंधर्वराज मायेनं अदृश्य झाले. त्यांनी सांगितलं, शब्दवेदाचा आश्रय करू तरी यांना मारू. चित्रसेन गंधर्व अर्जुनाचे सखा होते आणि परममित्र होते. बाण त्यांनाही लागले, पण त्यांनी अर्जुनासमोर स्वतःला प्रगट केलं. त्यांनी सांगितलं, कौंतेय जरा विचार कर, आम्ही इथे का आलो याचा विचार केला आहे का तू? आम्हाला काही गायी मोजायच्या नव्हत्या, काही हवा खायला आम्हाला स्वर्गात जागा नाही काय? विहार करायला स्वर्गात कमी जागा आहे काय? थोडासा विचार कर. चित्रसेनश्च विमिश्य संविचारली यद्यपि ही. अर्जुनाचं आणि त्यांचं बोलणं आहे. इंद्राला हे कळलं होतं की तुम्हाला त्रास द्यायला, तुमच्याबरोबर युद्ध करायला लाखो सैनिक घेऊन, हजारो रथ घेऊन येत आहेत. म्हणून मला इंद्राने आज्ञा केली, पांडवांना त्रास देतील म्हणून तू आधी जाऊन त्या जागेवर कब्जा कर आणि न ऐकतील तर युद्धात हरून कौरवांना बांधून घेऊन. याच्याकरता मी आलो, माझं काय घेणं देणं आहे? चित्रसेनोवाच विदितो याम प्रेस्तीन दुरात्मनः. मला युद्ध करावं लागलं. जे कर्णाचा अभिप्राय मला कळला होता, दुर्योधनाचा कळला होता. तुम्ही सुखानं येते आहात, कसंही करून तुम्हाला त्रास देणे शक्य झालं तर मारून टाकणे. म्हणून मला इंद्राने सांगितलं, गच्छ दुर्योधनम बद्ध्वा सहान्यत्यने ह्या धनंजयश्च ते रक्षास. ते पांडव माझे आहेत, त्याचं रक्षण करावं लागेल. आणि चित्रसेना तो तुझा तो मित्रच आहे. याकरता चित्रसेन म्हणतात, धनंजय हे माजलेले कौरव होते, तुमच्याजवळ ते काही सेना नाही, साधन नाही. म्हणून इंद्राच्या आदेशाप्रमाणे आम्ही आलो. नाईलाज आम्ही सोडून देतो, यांना सोडून दिलं. किती विचित्र आहेत आहे. मी याला मारलं असतं, पण वध नाही केला मी दुर्योधनाचा. दुराचारी मारायला हरकतच नाही. त्यानंतर गंधर्वासहित चित्रसेन गेले. त्यांनी सांगितलं, मला असं असं झालं. आता दिव्य अमृत आहे, कोणी गंधर्व मेला नाही, पण दुर्योधनाला बांधून आणल्यानंतर
प्रेमपूर्वक युधिष्ठिर बोलले, मा स्मतात पुन्हा कवींशीदृशा साहसम कश्चित. दुर्योधना, तुला लोक दुर्योधन म्हणतात पण मी सुयोधन म्हणतो, असं दुस्साहस पुन्हा करू नको आणि आमच्याप्रती वैरभाव ठेवू नको असं माझं तुला म्हणणं आहे. कारण शेवटी तुझ्या कामी कोण पडलो? कोण पडलं मला सांग? कोणीच नाही. अरे तुम्ही 100 दुसऱ्याच्या कामी नाही पडले, कर्ण पर काय कामी पडला नाही, कुणीच तर कामी नाही पडलं. शेवटी भावानं भावाला वाचवलं. दुर्योधन कर्णाला म्हणतो मी जीव देऊन टाकतो. एवढा अपमान? ज्यांचे मी अनेक अपराध केले त्यांच्या पायावर मला आणून टाकलं आणि आता काय तोंड वर करायला माझा जागा नाही. गंधर्व आकाशात चालले गेले, पांडव परत गेले. तुम्ही असं करा, या दुःशासनाला युवराज पदाचा अभिषेक करा. मी प्रायोपेशनानं अन्न पाणी सोडून देऊन शरीर सोडून देतो. मला अपमान काही सहन झाला नाही. कर्णाने सांगितलं, राजा युद्ध आहे, हार जीत होती रहेगी, ठीक नहीं है. अरे हारलेला बांधलेला मला युधिष्ठिरासमोर अर्पण केलं तर विचार तर करा. मला आता जिवंत राहण्याची इच्छा नाही. फार कठीण अवस्था आहे. उद्दंड मनुष्य दुर्विनीतः श्रियं प्राप्य विद्यामयेषु तिष्ठन्ति ते चिरं भद्रेतां. लक्ष्मी विद्या तथा ऐश्वर्य ह्याची प्राप्ती झाल्यावर कल्याणाच्या मार्गावर माणूस चालत नाही. कारण ज्याप्रमाणे मदिरा पानानंतर त्याला मद निर्माण होतो, त्याप्रमाणे सत्तेचा आणि धनाचा मद झाला, प्रतिष्ठा संपवून टाकतो. जर दुःशासनाने सांगितलं, दादा राज्याभिषेक तर तुमचाच करावा लागेल. प्रमाद सोडून सदा ब्राह्मणाची जीविका व्यवस्था आणि बंधूबरोबर सुहृदाप्रमाणे व्यवहार राहील तर आपणही पांडवाप्रमाणे काही ना काही करून दाखवू. पण तुम्ही तर जीवस प्राणच देतो, कसं काय होणार आहे? शासन कोण करेल पृथ्वीत? आहे आज तर आपण राजे आहोत की नाही. बराच खल झाला त्याचा. शेवटी शकुनीने सांगितलं त्यांना, येऊ तर देतो, माझ्यावर विश्वास ठेव. पण आमरण अनशनाचा निर्णय केलेला दुर्योधन कर्णामुळे बदलला. कर्ण म्हणतात, माझ्या दूरची अस्त्र शस्त्र हे सगळं मी तुला दाखवतो, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी अर्जुनासहित 5ही पांडवांचा वध करील. आणि जर हे करायचं नसेल तर त्यांचं राज्य त्यांना परत करकटकट घालव. आणि युद्धाचा प्रसंग असेल तर माझ्यावर विश्वास ठेव. अनुरोध जो कर्णाचा आहे, मला हे सांगायचं आहे, त्यांच्यातली चर्चा मोठी चिंतनीय आहे. कर्ण म्हणतो, तुमच्या सगळ्यांच्या चित्तात भयम अर्जुनम संभवम, भीती आहे अर्जुनाची. आणि आपण अर्जुनाच्या वधाचा उपाय केला, यश नाही मिळालं. तस्य नरकात्मा कर्णविंती माशिता, कृष्णाच्या हातून नरकासूर मारला गेला. त्याची आत्मा जीवात्मा कर्णाच्या शरीरात आहे, म्हणून तो कृष्णाचं वैर मनात घेऊन कृष्ण अर्जुनाबरोबर युद्ध करील. काय ज्याला वाटेल ते. चौदा वर्षात ते सगळं झालं. भीष्माने सांगितलं, कर्णा तुझी प्रौढी अनेक वेळा अनुभवल्या गेली, पाहायला गेली,
आजही मला वाटते की पांडवाबरोबर संधी करा, पण तुम्ही नाही होऊ देत ना. पुढे दिग्विजय आधी थोडासा हा भाग आहे. पण यांना कोणत्या प्रकारानं त्रास देतील पहा, काय मार्ग लोक आचरतात. शकुनीने सांगितलं दुर्वासासारखा महात्मा आहे, त्याचा जर आशीर्वाद मिळाला अशक्य कार्य शक्य होईल. आता 66 मास सुरू होतोच आहे म्हणले. दुर्वासांची प्राणपणाला लावून सेवा कर. सांगितलं महाराज यावर्षी पावसाळ्यात तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजाच्या घरी जाता, तुमच्याबरोबर 10,000 शिष्य असतात. यावर्षी मी दुर्योधन तुम्हाला निमंत्रण देतो, तुम्ही माझ्याकडे चातुर्मास राहा. दुर्योधनाने सांगितलं ठीक आहे, आपल्याला काय फरक पडतो, संकट आहेच. आणि 4 महिने भानुमती दुर्योधनाची पत्नी, भानुमतीला सावध केलं दुर्योधनाने. त्याने सांगितलं पहा मी सकल शास्त्राचा ज्ञाता आहे, मला संताची सेवा कशी करावी माहीत आहे. मी 3 वर्ष बलराम दादाची सेवा अयोध्येला केलेली आहे, एकटाच होतो मी. तेव्हा दुर्वासांना प्रसन्न करून घ्या. साधू संत सज्जन यांना दुष्टाचं मन कळत नाही ना. चातुर्वास संपला त्या दिवशी दुर्वासाने सांगितलं वरमृही, तुला वाटेल ते माग, स्वर्गाला जायचं आहे, काय तुला वाटेल ते माग. ते सांगितलं मला सेवा काही मी विकली नाही, फार लोक हुशार आहेत बोलायला, काहीतरी तर मागशील. सांगितलं असं करा, आता 12 वाजले आहेत, पांडवाकडे जा आणि हे तुमचं शिष्य मंडळण्या सगळं 10,000 आणि धर्मराजाला म्हणावं आम्हाला भूक लागली आहे, जीव घाला. त्यांच्याजवळ पात्र आहे, त्या पात्रातून लक्षावधी माणसं जेवली तरी अन्न निघते, पक्वन चुलीवर ठेवावं लागतं त्याला. पण द्रौपदीचं भोजन झाल्यावर बंद, द्रौपदी जेवली, त्याच्यातून अन्न नाही निघणार. आता काय महाराज जीव कसा असतो. जेव्हा सशिष्य दुर्वास गेले, पश्चाताप करत गेले वाटेना, धिक्कार आहे धिक्कार आहे धिक्कार. वैशंपायन म्हणतात पश्चाताप झाला त्यांना. दुर्वास म्हणतात काय मला कुबुद्धी झाली आणि नीचाच्या पाप्याच्या घरी मी 4 महिने राहिलो, जेवलोय. शेवटी आता माझ्यासारख्या संताकडून हा सज्जनाचा छळ करवेल, कारण मी भोजन मागील आणि भोजन नाही आहे, ते तर निमंत्रण देतील आणि शेवटी मी शाप द्यावा हा उद्देश आहे. तसंच झालं. धर्मराजाला सांगितलं महाराज आम्हाला जेवायचं आहे. पूर्व सभयाम मोचिता तथा हे संकटमाल. वैशंपायनवच एवं सा देवा. धर्मराजाने सांगितलं कृष्णे काय करावं. सांगितलं दुसरा तर माझ्याजवळ उपायच नाही. संकट आलं, माणसाचा निसर्ग आहे, भगवंताचा आठव करायचा, त्याला धाव म्हणायचं. त्वामेवाहुं परम बीजम निधानम सर्वसंपदात्पया नाथेन देवेश सर्व. वैशंपायन म्हणतात द्रौपदीची हाक ऐकली आणि रुक्मिणीच्या शय्येवरचा परमात्मा यायला निघाला. रुक्मिणीम केशव प्रभू, रुक्मिणीच्या शय्येवर होते. तदस्तम द्रौपदी कांत. काय कसा वेळ आहे पहा. भगवत दर्शनानंतर आनंद झाला, पण नंतर देवाने सांगितलं कृष्णे सपाटून भूक लागली आहे मला, 1 वाजला आहे, जे काही तुझ्याजवळ असेल ते मला खायला दे.
तिनं कपाळाला हात लावला, सांग आता. अरे तीच तो भानगडी त्या दादा, तुला काय सांगू मी. हे दुर्वास झालेले आहेत, 10,000 शिष्य आहेत, भांड्यातून ताम्राच्या आता अन्न नाही निघत. हे संकट कसं टाळावं याच्याकरता तुला बोलावतो, तू म्हणतो मला भूक लागली. कसं करावं. अगं मी जगन्नात्मा नाही काय. त्या वयम देव तस्मात अस्वयं विधत्ते. ते भांडार माझजवळ, ती बलटू याने तांब्याची माझजवळ. तिने सांगितलं दादा माझ्या हातानं धुवून ठेवली ना आता. अगं आणत खरं. त्या बटलूची जी मान होती की नाही, मान आपण वरण शिजवतो ते भांडं असतं तसं, त्याला खालून एक भाजीचं पान एवढंसं चिकटलेलं होतं धुवायचं राहिलेलं. त्यावेळी सांगितलं वेंदळी आहेस का, हे काय याला पान लागलेलं आहे आणि तुला दिसलं नाही, टाक माझ्या हातावर. ब्रह्मणे नमः. यांनी पाठवलं होतं नदीवर जा, आंघोळा करा, तोपर्यंत भोजनाची व्यवस्था होते. जगदात्मा तृप्त झाला. काय आले का जे जगातले लोक असतील जेवले नसतील, सगळ्यांना ढेकरायला लागल्या, फुल झालं बिलकुल. सहदेवाला सांगितलं जा बोलवून आण त्यांना. देवाने पाठवलं सहदेवाचा. त्यांना म्हणा पानं वाढली आहेत लवकर चला. पान नाही, स्वयंपाक नाही, घेणं नाही, देणे नाही. दुर्वासाने पाहिलं सहदेव बोलवायला आले. सांगितलं करे कसं करता आता, हे धर्मात्मा आहेत आणि देव आलेला आहे, त्याचा शाप ग्रहण तरी करावं लागेल, नाही तर नरकाला तरी जावं लागेल सज्जनाचा छळ केला म्हणून. काय करता. सांगितलं आम्ही काही करत नाही, फक्त पळतो. सहदेव परत आले. सांगितलं कृष्ण कुछ नाही, कोई नाही. कुठे गेले रे. सांगितलं गेले पळू. त्यानं विचारलं नाही काय. सांगितलं 2-3 सापडले. ते म्हणत अरे इथपर्यंत अन्न आहे, येत नाही आम्ही, चाललो पळून. काय झालं असेल. कथेचा अर्थ फार थोडा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. सहदेवाने सांगितलं भगवंता धन्य. दुर्वास म्हणतात पांडवाकडे क्रूर दृष्टीनंही जरी आपण पाहिलं तरी आपण संत आहोत, ते असंत नाहीत, भस्म करून टाकतील तुम्हाला. काय करावं. भगवान वाश. देव म्हणतात तुम्हाला एक गंमत सांगू काय. सांगितलं सांग. एकदा दुर्वास द्वारकेला आले चातुर्मास माझ्याकडे. महाभारतातली कथा सांगतो थोडीशी पुढची. आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी मी तुझ्या महालात 4 महिने राहणार आहे. माझे 5,000 शिष्य आहेत. बलरामदादा मला वचन दिलं आहे की मी त्यांची सोय करतो. मी तुझ्या महालात राहील. रुक्मिणीनं भगवंताला सांगितलं की दुर्वास आलेले आहेत, चातुर्मास सुरू झाला आहे आज आणि येथे 4 महिने राहतो म्हणते. देवाने सांगितलं उत्पात करणारे संत न आलेले बरे. आता रुक्मिणी 4 महिने तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही, लक्षात ठेव. हे दुर्वास आहेत. तुला असं वाटेल की आपण देव आहो, या भ्रमात राहू नको. दुर्वासाने खोड्या फार केल्या. राजकन्या होत्या त्याला जाळून टाकलं. घोडे बांधण्याची घोडपाग होती त्याला आग लावून दिली. म्हणजे देवाला राग येतो काय, काही बोलतो काय, देव काही कारण नाही. त्यांनी शांत भाव धारण केलं ना. माहीत आहे हे सगळं नाटक आहे, शेवट काय होणार जाणत होते. होता होता अनेक खोड्या करता करता चातुर्मास संपायला 1 दिवस राहिला आणि आज्ञा दिली कृष्णा उद्या मला वनभोजनाला जायचं आहे. दुधाची बनवलेली खीर एका भांड्यात तुझ्या बायकोला घ्यायला सांग आणि सकाळी रथ जोडून बोलाव. दारुकाला रथ आणायला सांगितलं. रथ आला. ही जशीची तशी कथा सांगतो मी महाभारतातली तुम्हाला. बरोबर ही काही भागवतात नाही, महाभारतातच आहे.
रथ आल्यावर सांगितलं, कृष्णा ते घोडे रथाचे सोडले. एका बाजूला तू आणि दुसऱ्या बाजूला रुक्मिणी रथ ओढा. प्रद्युम्न आहेत, अनिरुद्ध आहेत, सांब आहे. ते काय साधारण गोष्ट आहे काय? त्यांची तर आग आता. अनिरुद्ध सरसेनापती आहेत यादव सेनेचे, आजी आहे त्यांची रुक्मिणी. प्रद्युम्न म्हणतात, मी जिवंत पाहून राहिलो, माझ्या आईला आणि रथाला जुंपलं, काय करावं? कुणाचा हात तलवारीच्या मुठीवर आहे, कुणाचं काही आहे, पण देवाची दृष्टी. देवानं सांगितलं गडबड करायची नाही. रथ रस्त्यातून निघाला आणि चाबूक रुक्मिणीच्या पाठीवर मारला दुर्वासाने. चिळकंडी निघाली रक्ताची. कोणी काही बोललं नाही. कसं काय करावं? आंब्याचा वृक्ष थोडा लांब राहिला, रथातून उडी मारली दुर्वासाने, पळून राहिले पुढे. रुक्मिणीच्या डोक्यावर ते भांडं खिरीचं. सांगितलं, महाराज थांबा. बसले झाडाखाली एकदाचे जाऊन. ते भांडं समोर ठेवल्यावर म्हटलं, खा. एक घास खाल्ला, एक, आणि आज्ञा दिली, कृष्णा तू एकटा ही खीर तुझ्या सवन शरीराला चोपडून घे, खायची नाही. आज्ञा म्हणजे आज्ञा. सगळ्या शरीराला ती भगवंतानी खीर चोपडून घेतली. तर हे माग होते सगळे होते. प्रद्युम्न अनिरुद्धापासून. दुर्वासाने सांगितलं, बोलाव तुझ्या नातवांना, बोलाव पोरांना, बोलाव. त्यांना संताचा प्रसाद कसा असते दाखवतो. सगळ्या शरीराला लावते का? सांगितलं, महाराज अगदी शेंडीपासून पायापर्यंत. खोटं बोललास? मी खोटं बोलतो का? ते सांगितलं, मी सांगतो ना तुला. पायाच्या तळव्याला नाही लावली, नाही, पायाच्या तळव्याला नाही लावली. ज्या ज्या रोमावर शरीरावर माझी उष्टी खीर लावली आहेस, तेथे इंद्राचं वज्र आणि शंकराचं पाशुपसाद तरी चालणार नाही. फक्त तुझं शरीर सुटेल तळव्यातून, तिथे नाही लावली. आता बोला तुझ्या पोरांना, शस्त्राचा प्रहार करायला लाव, तुझा एक केस रोम तरी तुटतो काय पहा. संत देवाला देतात की देव संताला देतो? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कृष्णे रुक्मिणीला विचार, त्यानंतर तिला कशाची प्राप्ती झाली? अगं माझं शरीर अमर झालं, अमर. पुढे भारतीय युद्धात ज्या ज्या वेळेला अस्त्रशस्त्र सारथ्यावर टाकली, भगवंताच्या कवचाला भेजून शस्त्र नाही गेलात. ही सिद्धी देवाला दिली संतांनी, इतराचं काय बोलता. पण पहिल्यांदा पाहिल्यावर किती भयानक होतं ते. रथाला जुंपल्यावर काय वाटलं असेल द्वारकेतल्या लोकांना. पुत्रांना पौत्रांना किती दुःख झालं असेल. म्हणून महात्म्यांची लीला अचिंत्य असते, आपल्या बुद्धीला कळत नाही. आणि आपण आपल्या अल्पबुद्धीनं म्हणतो हे कसं, म्हणतो की नाही. हा ज्ञानासारखा शत्रू नाही कोणी. अरे दुर्वास असंच वागतात. एकटा दुर्वास नाही, साधू संत असंच वागतात. त्यांचं मनोगत नाही कळत, देवाला नाही कळलं तर काय माणसाला काय कळेल. भगवान म्हणतात, मी आता जातो, कारण मी रुक्मिणीला न सांगताच आलो. मी तृप्त झालो, सगळं जग तृप्त झालं, निघून गेले. आणि पांडव वनात असताना जयद्रथ एका स्वयंवराला चालले होते. सिंधू नरेश जयद्रथ दुःशीला दिलेली होती, दुर्योधनाची बहीण. त्यांचा एक मांडलिक राजा होता, कोटिका सेनावत. रथातून जाताना पांडव शिकारीला गेले होते.
पाचही भाऊ. अर्जुन परत आले होते. आंब्याच्या डहाळीला धरून द्रौपदी उभी होती, त्याला वाट रस्त्यातून दिसली ती. तर जयद्रथ ओळखत नव्हता का तिला. जयद्रथांनी कोटिकास्याला सांगितलं, राजा जाऊन पाहून रे, इतकी सुंदर स्त्री कोण आहे, आमिष दाखवून आली तर घेऊन ये बरोबर. कोटिकास्य आल्यावर सांगितलं, कोण आहेस? सांगितलं, पांडवाची पत्नी. तू कोण आहे? मी जयद्रथाचा मांडलिक राजा आहे, कोटिकाश. कुठे चालला जयद्रथ? शाल्व देशाला चालला, कारण तिथे एका कन्येचं स्वयंवर आहे, तिला हरण करायला चालला. जाऊन सांगितलं की महाराज, पांडवाची पत्नी आहे ती. मी जातो म्हणले स्वतः. नातं आहे ना फार जवळचं. तर द्रौपदीची तर नणंद दिली आणि त्याला. ती ओळखत होती जयद्रथाला. द्रौपदीने सांगितलं, राजे या बसा, पांडव शिकारीला गेले आहेत, लवकरच येतील, तोपर्यंत ते आसन आहे, हे जग आहे. पाहिलं कसं काय गंमत असते. दुष्टाचं मनोगत. जन्मेजय म्हणतात, काय काय कळेल काय तुम्हाला. रेशमी वस्त्र शरीरावर आहे द्रौपदीच्या. मामती त्वयान भक्ताशिते हम वाक्यमय प्राप्तनारी. वार्तालाप केला. त्यांनी सांगितलं, कृष्णे, हे तुझे पती सगळे वनात आहेत, रानात. मी सिंधू राष्ट्राचा राजा आहे, माझे मांडलिक आहेत 50 राजे. माझ्या रथात बस आणि माझ्याबरोबर चल, यांना सोडून दे. तिने सांगितलं, महाराज, नातं दिशेला तुम्हाला दिली आहे ना, धर्मता तुम्ही माझे बंधू आहात, तुम्हाला बोलणं शोभत नाही आहे. आणि पांडवाची पत्नी आहे मी, तुम्हाला विचारानं बोलायला पाहिजे. जयद्रथांनी सांगितलं, कामातुराणाम न भयम न लज्जा. तू न आली तर मला ओढत न्यावं लागेल तुला. उचललं की रथात घातलं. तिची दासी होती आणि पुरोहित होते धौम्य. धौम्य ओरडत त्या रथाच्या मागे चालले होते, जयद्रथात थांब. ती दासी विचारी धुळीत पडली. काय कोण बोलेल. पा द्रौपदीवर संकट किती, जरा चिंतन करा तुम्ही. म्हणजे वनातही संकट, जनातही संकट, अश्वत्थाम्यानं पुढे पोरं मारून सगळी संकटच संकट. जीवन संकटात गेलं कुंतीचं आणि द्रौपदीचं. द्रौपदीने सांगितलं, जयद्रथा, झोपलेल्या सिंहाला जागा करू नकोस. अर्जुनाबरोबर युद्ध करशील काय? अरे, विंचवाची मादा स्वतः मरण्याकरताच जनत असते, तुला कळतंय काय? वेळू असो नरकुल असो, विनाश आहे त्यांचं. झालं. जन्मेजय म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी. कृष्णे, आम्हीही श्रेष्ठ कुलात जन्माला आलो, आम्हीही 17 गुणानं संपन्न आहोत. 6 गुण आमच्याजवळ जास्त आहेत, आम्ही त्याच्या पांडवापेक्षाही पुढे आहोत. 17 गुण नीलकंठीत दिलेले आहेत. शेती, व्यापार, दुर्ग, पूल वगैरे निर्माण करणे, हत्यापासून सगळं. निर्जन प्रदेशात वस्ती करण्यापासून मंत्रशक्ती, उत्साहशक्ती, प्रभुसिद्धी, हे सगळे 17 आहेत. आणि मग हे तर क्षत्रियाजवळ शौर्य, तेज, धृती, दाक्षिण्य असतातच. येण केण प्रकारे येण. ते सांगितलं, माझा घबराट नाही मला, कारण
10-20 मिनिटातच माझे पती परत येतील. नृशंस सिद्ध आहेत तो. आणि थोड्या वेळानं मी पाहिल की तू धर्मराजाच्या पायावर लोळून राहिलायस. पापी पापच करणार ना. जेव्हा पांडव परत आले तेव्हा ते विस्कळीत होतं सगळं. ती धाय पडलेली म्हणजे दाशी धौम्य ओरडून राहिले. विध्वंस होता सगळं त्या पर्णकुटी आदीवर, आश्रमावर. सगळे एकाच वेळ झाले. धौम्यांना विचारलं, गुरुजी काय झालं? त्यांनी सांगितलं, जयद्रथाने अपहरण केलं आहे द्रौपदीचं. द्रौपदीचं तो कसा आला इथे? काय सांगता येते? धर्मराजाचा सारथी होता इंद्रसेन. रथ एकच होता. इंद्रसेनाला सांगितलं, रथ तयारच ठेव. आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना चालावं लागेल आपल्याला, जयद्रथाचा पाठलाग करावा लागेल. भीमाने सांगितलं, आता तुम्हाला यायचं काम नाही, तुम्ही इथे द्रौपदीजवळ थांबा. नकुल, सहदेव, मी अर्जुना, मी चौघं जातो. अर्जुनाने बाण धनुष्याला लावला आणि नकुलाला विचारलं, नकुला आपण किती अंतरावर आहोत त्याच्यापेक्षा? नकुलाने सांगितलं, दादा अर्धा योजन. केला हो ठीक. अर्जुनाने एवढ्या लांबून जयद्रथाचे घोडे सारथी हा लेखाचा रथात विचारतो, रथात जयद्रथ का ग, हे तुझे 5 पती आहेत ना मागून येत आहेत, ते मला एका एकाचा परिचय सांग. किमतही शौर्य मुडो महा धनर्ध रे ना आत्म करतो आम्ही घोराम. त्याने सांगितलं, काय करशील, 5 नाही आहेत, 4च आहेत. माझे ज्येष्ठ पती धर्मराज नाही आहेत. मला घबराट नाही आहे, कारण आता तर दिसले मला आले आहेत. आता घबराट तुला आहे. यश्च ध्वजाग्रे नंदनो मृदंगो नंदोपनंदो माधुरी एकतरूपी ही, ज्याच्या ध्वजेवर नंद आणि उपनंद नामक 2 सुंदर मृदंग मधुर स्वरात वाजत आहेत, ज्याची नासिका उंच आहेत, हे युधिष्ठिर आहेत. धर्मराजाच्या रथावर जसं हनुमंतरायाची ध्वजा अर्जुनाच्या रथावर आहे, धर्मराजाच्या रथाचं जरा वेगळं होतं. मृदंगाचा मधुर ध्वनी होता त्याच्यात, कारण नंद आणि उपनंद नावाचे 2 मृदंग, मृदंग निर्जीव आहेत, पण त्याची योजना अशी केली होती की रथ चालायला लागला की ते मृदंग वाजत होते दोन्ही. हे सावळ दिसतात अर्जुन आहे आणि जाडजूड भीम आहे. पातळ दिसतात ना नकुल सहदेव आहे. जर तू आज जिवंत राहिला ना यांच्या हातून, तर जगात आश्चर्य घडलं तर म्हणाल काही हरकत नाही. पुनर्जन्म प्राप्तसे जीव असं समज होतो की आज आपण पुन्हा जन्माला आलो, पुनर्जन्म झाला आपला. फार जवळ आला रथ अर्जुनाचा. सैन्य तर होतंच. आणि जेव्हा दादानी उडी मारली, कारण त्याचा रथ मोडला, सारथी मेला सगळं, जयद्रथाने पाहिला तर आपण अर्जुनाच्या हातून मरतो म्हणून उडी मारून अरण्यात पळायला सुरुवात केली. त्याच्यावर दादानी उडी मारली. 20 धनुष्याच्या अंतरावर 2 हाताचं धनुष्य पकडलं त्याला. आता पकडलं म्हणजे दादाची पकड किती शूरच होतो. त्याला खाली पाडलं, त्याचा चेंदा सुरू केला. पटकन अर्जुनाने उडी मारली. सांगितलं, दादा मारू नका, जाऊया ना आपला. दुशीला आपली चुलत बहीण आहे ना, सख्खी, त्याच्या नवऱ्याला मारायला धर्मराजाला आवडणार नाही. मारू नका त्याला, घोळसून थंड करा आणि रथाला बांधून टाका. बांधलं तर काय करता.
धर्मराज वाट पाहत होते, धूळ दिसली, धूळ. धर्मराजाने जाणून घेतलं, आले. बांधलेला जयद्रथ, बंदी झालेला. काय गती असेल, दंडाला फासे बांधलेले आहेत, मस्तकाचं वपन केलेलं आहे, वपन वस्त्राने केस काढून टाकले, त्याचे अशा शेंड्या ठेवल्या 3. इतका थकला होता, एवढा मार खाल्ला होता त्याने भीमाचा, उभंही राहू शकत नव्हता. एवमस्थिते राजं कृष्णवायु जयद्रथः प्रोवाच पुरुष व्याघ्रम. धर्मराजाने सांगितलं, सोडून दे रे बोयाला. भीमाने सांगितलं, दादा फार कष्ट करून युद्धाचे काय असेल नसेल ते एकदम त्याला कसं काय सोडा. हो, धुळीत भरलेला तो बिचारा नाही आहे. बायको आपली नग्न करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला राग नाही. या जयद्रथानं बायको पळवली तरी तुम्ही शांत आहात. तुम्ही संन्यासी ब्रह्मचरी राहून ब्राह्मणाच्या कुळात जन्म घ्यायला पाहिजे होता. वास्तविक तसं नाही सोडत मी. अर्जुनाने बाण गरम केला आणि त्याच्या पाठीवर लिहिलं, मी द्रौपदीचा दास आहे. डागलं त्याला पाठीवर, मी द्रौपदीचा दास आहे. वपन केलं डोक्याचं. आता सोड त्याला. द्रौपदीनं सांगितलं, महाराज आता काय विद्रुप्त केलंच तुम्ही याला. पण अर्जुनानं हातात धरला. युधिष्ठिराने त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, सिंधुराज मी दयावश तुला दास्यत्वातून मुक्त करतो, तू दास नाही राहिला आमचा जा. पण परस्त्रीची इच्छा पुन्हा करू नको. आज तर तू वाचला. पशुरूपी जीवांचे पालक वगैरे. मी समन्वय कोणता सांगायला तुम्हाला. अपमानित क्षत्रिय काय करतो. अपमान झालेला क्षत्रिय आहे, हिमालयावर गेला, शंकराचं आराधन केलं, बर्फात उघड्या अंगानं तप केलं, शुष्क वाळलेली पानं खाल्ली आणि प्रसन्न करून घेतलं शंकराला. दानी कहूं शंकर सम नाही. महादेवाने विचारलं, जयद्रथा हे एवढं कष्ट कशा करतायत रे. त्यांनी सांगितलं, महाराज मी क्षत्रिय आहे. माझ्यासारख्या अभिमानी क्षत्रियाला बांधलं, पाठीवर माझ्या काय लिहिलं आहे ते पहा. मी द्रौपदीचा दास आहे. माझ्या केसावर अशा विण्या ठेवल्या लहान लहान, विद्रूप केलं मला. एवढा अपमान सहन करण्यापेक्षा तर क्षत्रियाला मरण बरं आहे ना. म्हणून तुम्ही मला वरदान द्या. काय पाहिजे तुला. सांगितलं, मी 5ही पांडवाचा पराभव करावा. महादेवाने सांगितलं, लेखा मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभेवीण देवा दुःख देतो. ठीक आहे, एका दिवसापुरतं मी तुला हे वरदान देतो, पण चौघांचा, अर्जुनाचा नाही. अर्जुन नररूप आहेत, त्यांचा पराभव कोणी करू शकत नाही. ज्या दिवशी युद्धाचा प्रसंग असेल, अर्जुन अनुपस्थित राहतील, त्या दिवशी तू फक्त 1 दिवसाकरता 4 भावांचा जीव नाही घेऊ शकणार, पराभव करशील. आणि हे वाटतं माझे. हा दिवस कोणता आहे. ज्या दिवशी अभिमन्यूचा वध झाला, तो द्रोणाचार्याला माहीत होतं. अर्जुनाला 32 किलोमीटर निघून जाऊ दिले युद्धाला सकाळी, आणि मग चक्रव्यूहाची रचना केली. आवाहन केलं, शत्रू पक्षाकडे कोणी चक्रव्यूहाचं भेदन करणारा असेल तर त्यांनी चक्रव्यूहात शिरावं. माहीत सगळ्यांनाच होतं, धर्मराजाला माहीत होतं. अभिमन्यूला बोलावलं, सांगितलं, पोरा तू सुभद्रेच्या पोटात चक्रव्यूहात कसं शिरावं हे तुझ्या पित्याच्या तोंडून ऐकलेलं आहेस. तेव्हा
तू याला द्वार कर, आम्ही येतो. द्रोणाचार्यांनी त्या द्वारावर जयद्रथाला ठेवलं होतं. द्रोणाचार्याला माहीत होतं आपलं टार्गेट अभिमन्यू आहे. याला द्वारावर ठेवलं. आज अर्जुन अनुपस्थित आहे, 4 पांडव आत येणार नाहीत, कोंडल्या गेलेल्या अभिमन्यूला मारू. मला कधी कधी आश्चर्य होतं, वाटतंय अति विद्वान, धर्मवान, साक्षात धनुर्वेद द्रोण, त्यांनी अन्याय पाप कसं केलं असेल. इट इज वंडर. कृपाचार्य आहेत, काय ग्रेड आहे लोकांची. हे सगळं जाणून मी तुम्हाला हे द्रोण पर्वात सांगेन. तूर्त एवढं सांगतो, त्या दिवशी भारतीय युद्धाचा 5, 10, 11, 12, 13वा दिवस होता. आणि शंकराच्या वरदानामुळे त्यांना आत कोंडलं होतं. मार्कंड्याला विचारलं, महाराज हे लेखाची तप करतात, पण आत भावना बदला घेण्याची असते. तपाचं फल आहे स्वर्ग, मुक्ती. हे असं का होतं? सांगितलं काही नाही दुसरं. यांच्या ठिकाणी तपामुळे तमोगुण वाढतो, नामस्मरणामुळे सत्वगुण वाढतो, आणि काही तपस्व्यांचा रजोगुण वाढतो. आम्हाला राज्य पाहिजे, शासन पाहिजे, रजोगुण आहे. आम्ही दुसऱ्याला संपवावं, तमोगुण आहे. पण भजनामुळे मात्र फक्त सत्वगुण वाढतो. म्हणून हे सगळं सोडा, भजन करा. राजा, तुमच्यावर जी आपत्ती आहे ना, ती रामावर आली होती. तुला काय सांगू, हा प्रसंग नव्हता त्याच्यावर. प्रत्यक्ष पित्याच्या आज्ञेनं राम भावाबरोबर आणि पत्नीबरोबर 14 वर्ष वनात होते. तुम्हाला काही कष्ट नाही आहे. तुमच्याबरोबर 14 सेवक आहेत, रथ आहे, स्वयंपाकी आहेत, सूर्यानं दिलेलं भांडं आहे, रोज अन्न निपजवणारं सारथी आहे, सगळं आहे तुमच्याबरोबर. रामाबरोबर काय होतं? रामाचा प्रवास कुठपर्यंतचा आहे? अन्वित तुळीराम, अरे 14 वर्ष लक्ष्मण निद्रा विजयी वीर रात्री झोपले नाहीत. तुम्ही सीताकुंपा पाहिली असेल ना नाशिकला, दार आहे काय, किती वर्ष राहावं लागलं तिथे. मार्कंडेय म्हणतात, धर्मराज, रामायणात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक, जटायू संपाती त्याचा मोठा भाऊ होता. जटायू रामदर्शनात मुखात रामाचं नाम आणि वैकुंठाला गेला. आणि दुसरी शबरी भिल्ली, येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. काहीच नाही रे. पण पित्यानी लग्न ठरवलं आणि 100-150 बोकड आणले कापाय करता. धनगराची कन्या होती ती, लग्न आहे, मांस शिजवावं लागेल. तिने दयेला प्राप्त झाली. 10 वर्षाचं वय, 12 वर्ष. तिने सांगितलं, माझ्या लग्नाच्या निमित्तानं आता एवढे जीव मरतात, काय करावं? पळून जावं घरून, लग्नच होणार नाही झालं. गेली रात्री पळून. रात्रभर चालले आणि सूर्योदयाला समोर पाहिला तो मतंगाचा आश्रम होता, मतंग ऋषीचा. डोकं ठेवलं पायावर, सांगितलं, महाराज असा असा प्रकार आहे, रात्रभर चालल्यामुळे मी कोणाला सापडणार नाही, तुमचा आश्रय घेतला, मी तुमची शरणागत आहे, मला उपदेश करा आणि मला देवदर्शन होईल असा आशीर्वाद द्या. मतंगाने सांगितलं, पोरी निश्चय आहे का तुला? सांगितलं, ठीक, तुला रामदर्शन होईल. इथे पर्णकुटी बांध, माझी शरणागत आहेस, माझा आश्रय आहे तुला, विधीने वाग.
जेवढं होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन कर. जेव्हा शबरीच्या आश्रमावर आले तर मी सांगितलं होतं तुम्हाला एक दिवस 3-4 किलोमीटर त्या सरोवरापासून शबरीच्या आश्रमाचं स्थान आहे. पाऊल वाटही नाही, आड रानानं राम पुढे निघाले. लक्ष्मणाने सांगितलं, दादा पुढे जाणं धोक्याचं आहे, कोणतीच वाट नाही, पाऊल वाट काहीच तर नाही आहे, तू माझ्या मागे ये. शबरीच्या आश्रमासमोर गेले. मतंग गेले होते, मतंग स्वर्गाला गेले होते. शबरीला सांगून गेले होते, मी जातो, हे माझ्याकरता विमान आलेलं आहे, तुला रामदर्शन होईल. वस्त्र वाळू घालवली, वाळणारच नाही, त्याच दिवशी वाळते जेव्हा राम येते. शबरी रोज वाट पाहत होती. गुरुनी सांगितलं, कारण ते निघून गेलेले मतंग आज येतात म्हणून ती रोज बोरं वेचून ठेवत होती. ते बद्रीवन होतं बोराचं, फळं दुसरी नव्हती. तुम्ही म्हणता उष्टी खाल्ली, मी सांगतो उष्टी काय खाल्ली, दातान तोडून नाही खाल्ली. अमुक वृक्षाचं फळ गोड आहे की कडू आहे याच्याकरता एक फळ खाऊन पाहायचं. गोड असली तर संग्रह करायचा, वेचायचा, कडू असली तर नाही करायचा. ही उष्टी बोरं. सो तुम्ही स्वयंपाक करता आणि त्यातला एखादा पदार्थ खाऊन पाहिला तर उष्ट झाला की नाही झाला, असा उष्ट्याचा प्रकार. राम म्हणतात, शबरी प्रथम भगती कर संतन संगा, दूजिरती मम कथा प्रसंगा. 9वीत भक्तीचा बोध केला रामाने तिला. तिच्या झोपडीवर जाऊन दुसरी भक्ती आहे अतिउत्कृष्ट, माझ्या कथेत मन रममाण होणं. पण पहिली भक्ती आहे संत संग.